नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी जाणून घेऊयात. सविस्तर घडामोडी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्यातील कर्मचाऱ्यांकरिता आत्ताच्या काही चालू घडामोडी. मार्च वेतन. मार्च पेड इन एप्रिल वेतन, त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शन देयकासोबत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिने कालावधीमधील वाढीव 3% महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट होण्यासाठी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प नमुना सादर करावा लागणार आहे. जानेवारी 2026 महागाई भत्ता वाढ. जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये आणखीन 2% वाढ निश्चित झाली आहे. त्यामुळे एकूण महागाई भत्ता हा 58% वरून 60% पर्यंत पोहोचणार आहे.